विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका करण्यासाठी वर्तमान काळातून थेट भूतकाळ गाठला। काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिल्याचा दाखला विजय वडेट्टीवार यांनी दिला। एवढ्यावरतीच ते थांबले नाहीत, त्यांनी भाजपचा स्वातंत्र्याचा आणि देशाच्या उभारणीचा इतिहास नसल्याचा टोला लगावला। भूतकाळात याच मुद्द्यावरून टीका केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी 2024च्या निवडणुकांचं भविष्य सुद्धा सांगितलं। सत्ता आल्यानंतर स्वतःची विचारधारा रुजवून या देशाची विभागणी जर करू पाहत असतील तर मात्र त्यांची भूमिका आता देशवासियांनी समजली पाहिजे आणि ती लोकांच्या लक्षात आली आहे। म्हणूनच ही निवडणूक 2024ची भारतीय जनता पक्षाच्या सरकारची शेवटची निवडणूक असेल। यानंतर जनता त्यांना कुठेही उभं करणार नाही, हा जनतेने निर्धार आता केलेला आहे। वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विजय वडेट्टीवार यांच्या प्रत्येक आरोपाला मुद्देसूद उत्तर दिलंय। इतिहासात स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड शिकवला जातो, याकडे मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं। इतिहासामध्ये जेव्हा आपण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड तेव्हा मग पंडित नेहरूही शिकवले जातील आणि आपले मोदीजीही शिकवले जातील। एखाद्या वेळी राजकीय पक्षाचा इतिहास शिकवायचा असेल तर फक्त भारतीय जनता पार्टी शिकवले जाऊ शकत नाही, मग त्यामध्ये काँग्रेसही शिकवले जाईल, समाजवादी पार्टीही शिकवले जाईल, देशाचा एकूणच राजकीय इतिहास शिकवला जाईल। 2024च्या निवडणुकांचं भाकीत वर्तवणाऱ्या विजय वडेट्टीवार यांना त्यांनी चांगलाच टोला लगावण्याची संधी साधली। विरोधी पक्ष नेत्यांची जुनी भाषणं काढा। काँग्रेसवर त्यांनी ज्या पद्धतीच्या अतिशय स्तरावर जाऊन टीका केली आहे ते जर तुम्ही काढल्या, सोनियाजींबद्दल त्यांचं मत काय, त्यांचं राहुल गांधींबद्दल जुनं मत काय, आता ते नेहमी मत बदलवून लोकांना आपल्या बाजूने आकर्षित करू शकत नाही। 2024 मध्ये काँग्रेसची शेवटची निवडणूक असू शकते असं भविष्य मुनगंटीवार यांनी वर्तवलंय, तर 2024 मध्ये भाजपची शेवटची निवडणूक असेल असा दावा वडेट्टीवार यांचा आहे। त्यामुळे आता कोणाचं भविष्य खरं ठरतं हे पुढच्या वर्षीच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।